जीवदानीला जावाचा होता ना, आम्ही पिजेच काय पोहोचलो। तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे उठून आम्ही निघलो जीवदानीला जावाला ना। मेघबाईला गाडीवर बसून आम्ही निघलो भिवंडी स्टेशनला ना। आहे येऊन बघते सगळ्यां पहिला आम्हीच गेलो ना, यावी पण आता पोहोचले ना। दुसरे पोरांची वाट बघता बघता आम्हाला लागली भूक ना। जे लोक नाही आम्ही 4-5 जण डोसा खावाला। मेघबाईनी तर अख्खा तोंडच भरून घेतला ना। दुसरी पोरावली ना, आमचा जीवदानीचा प्लॅन कॅन्सल झाला कारण आमची ट्रेनच सुटली। तर सगळ्यांनी प्लॅन केला ये साईडला नाही तर ते साईडला जाऊ, कारण आम्ही चाललो डायरेक्ट लोणावल्याला आमचा एकच काम असते, एकविराईचा दर्शन। तर पनवेल स्टेशनला उतरलो, त्यांच्या गेली गाडीनं निघलो का नाही बाई एकविराला जावाला। मेघबाईची टपली मारून आम्ही पोहोचलो पायथ्याशी ना। साईराम भाई पक्का उदास, कारण त्यांनी घरानं अजून सांगलं नाही का आम्ही जीवदानी टाकून लोणावल्याला गेलो। खालचे देवलन दर्शन घेतला ना, चपला आया ठेवून आम्ही सगळी चरायला लागलो वरती ना। आरशूबाई म्हणा सांगते म्हणा ब्लॉग मध्ये जे मी 2 बोटा करतो ना, मजाक मस्ती करता करता आम्ही कवा वरती पोहोचलो आम्हाला समजला बी नाही ना। वरती पोहोचलो नाही का यांचा फोटोशूट चालू होला, यांचा फोटोशूट कपला ना। मिनी 2-3 फोटो करलो ना। आम्ही चाललो आता दर्शनाला ना। आतमध्ये गेलो ना, दर्शन घेतला आम्ही ना बाई। एकविराईची मूर्ती बघून आवरा बरा वाटला ना। बाहेर निघलो नाही का यांचा रिटर्न फोटोशूट चालू होला। तर परत लोणावळ्याच्या भिवंडी जावाला आम्ही सगळी निघलो ना। रिक्षा पकडून आम्ही पोहोचलो लोणावळा स्टेशनवर ना। घरा येऊन फ्रेश होलो ना, पोहोचलो कनौजाचे शॉप वगैरे। चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक ना फॉलो करा ना। आपण आता भेटू डायरेक्ट उद्या।